ॲक्च्युली तो माझा सख्खा चुलत भाऊ. काल मी कामावरून येत असताना त्याच्या बहिणीच्या मिस्टरांचा मला फोन आला की अरे असं असं झालंय म्हणून. तेव्हाच मला कळलं. मी रात्री घरी आलो 10 वाजता. तेव्हा नंतर टीव्ही लावला. तेव्हा रात्री मला खूप उशिरा न्यूज कळली की तोपर्यंत मला असं कळलं होतं की ते कुठेतरी स्प्रे हे झालेले आहेत, विस्फारले गेलेले आहेत. म्हणजे फॅमिली आणि ते कुठे काय काय माहीत नाही. पण लेट नाईट मला त्यांनी सांगितलं की नाही त्याला पण गोळी लागली आहे म्हणून. काय संपर्क मी ट्राय केला त्याला फोन करण्याचा, पण तो बिंग डेड मला माहिती नव्हतं. पण पुढे बाकी त्याच्या बायकोचा आणि याचा काही नंबर माझ्याकडे नाही, तर काय संपर्क होऊ नाही शकत आहे. हा एक जायच्या आधी मला मेसेज होता की 8 दिवस मी नाही आहे. सर्व्हिस प्रायव्हेटला सर्व्हिसला होते माझी. आता काय वाटतं, माणूस वर्षभराचा स्ट्रेस काढण्यासाठी 4 दिवस कुठेतरी रिलीफ मिळण्यासाठी जातो की पुढची परत एनर्जी मिळण्यासाठी, आणि तिथे जाऊन असं होणार असेल. आणि काश्मीर हा असं एकच हे नाहीये ना, तुम्ही ह्या गोष्टी कुठे घडतील तुम्ही नाही हे करू शकत, प्रेडिक्ट करू शकत ना. म्हणजे काश्मीर फक्त काश्मीर असं नाही ना. ठीक आहे, आज काश्मीरमध्ये पर्सेंटेज जास्ती आहे ज्या गोष्टी घडल्या, पण उद्या दुसरीकडे कुठे होईल नाही होईल, म्हणजे आज माणसाने कोणाच्या भरोश्यावर राहायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आता काय मागणी काय, ते त्यांच्या परीने ज्या गोष्टी करतात ते करू देत. त्यांचे काय लूप होल्स असतील किंवा काय बॅकेज असेल ते त्यांनी कव्हर करावं. आपण एवढे हे नाही की त्यांनी काय करावं हे आपण सांगण्यासाठी. दे नो बेस्ट व्हॉट टू डू. आणि ते आता सकाळी बातमी बघितली, फडणवीस साहेब पण बोलले की मोदी साहेब त्याच्यावर काहीतरी ॲक्शन काहीतरी घेणार आहेत असं बातम्यांमध्ये सांगितलं. तर लवकरात लवकर त्यांनी घ्यावं आणि येणाऱ्या पुढच्या घटना टळाव्यात. हेच टू बी फ्रँक, म्हणजे मला ती काय डेट वगैरे एवढं नाही माहिती. म्हणजे तसं एक हे होतं, पण एवढं नाही माहिती. म्हणजे मला लग्नाचा वाढदिवस होता का काय एवढं नाही माहिती. हे गेले होते एवढं माहिती होतं, आणि सडन अशी न्यूज काहीतरी येईल. आणि आता मी काय ते ॲक्च्युली असं हे झालंय ना, तो माझा एकमेव सख्खा भाऊ, चुलत भाऊ, आणि असं झाल्यानंतर मी थोडंसं काय म्हणतात ना, माइंड डिस्टर्ब झालेलो आहे.